पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन। पुणे विद्यापीठ परिसरात तरुण एकत्र। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ठाण्यात पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। पेपरफुटी आणि शिक्षणातील घोटाळ्याबाबत निषेध व्यक्त। ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपलोळकर यांच्याकडून वृद्ध दाम्पत्याची भेट। पिंपलोळकरांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली। ठाण्यात एका परप्रांतीय चालकानं वृद्धाला मारहाण केली होती। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या कार्यालयाबाहेर भर उन्हात नागरिकांची लांबच लांब रांग। कामगार कल्याणच्या कागदपत्राच्या पडताळणी आणि केवायसीसाठी रांग। कोणतीही सोय नसल्यानं नागरिकांची तीव्र नाराजी। गडचिरोलीच्या अहेरी नगरपंचायतीच्या कर अधिकाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरण। काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। अंबडचे लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण सेवेतून अखेर निलंबित। लाचखोर तहसीलदाराला 23 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी। अवैध वाळू उपसा सुरू ठेवण्यासाठी 6,40,000ची लाच घेतली होती। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून संग्राम थोपटेंच्या निवासानी सांत्वनपर भेट। संग्राम थोपटेंचे वडील माजी मंत्री अनंतराव थोपटेंचं काही दिवसांपूर्वी निधन। बारामतीत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी किसन तांबेंची बिनविरोध निवड। माजी उपाध्यक्ष मिलिंद कांबळेंच्या राजीनाम्यानंतर झालेल्या विशेष बैठकीत त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब। कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल आणि खारघर परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित। विजेच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक। मनसेचा महावितरण कार्यालयावर तिरडी मोर्चा। वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। पनवेलच्या ग्रामीण भागातील वीज समस्येवर राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची बैठक। विजेच्या प्रश्नासंदर्भात लक्ष देणार, बोर्डीकर यांचं आश्वासन। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात ठाकरेंची सेना आक्रमक। घाटलाडकी वणी रस्त्यासाठी ठाकरेंच्या सेनेचं चक्काजाम आंदोलन। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर। एमआयएम नगरसेवकांचं आंदोलन। किरीट सोमय्यांच्या वाहनासमोर एमआयएमचे नगरसेवक झोपले। पोलिसांनी नगरसेवकाच्या त्यांना बाजूला करत सोमय्यांना महापालिकेत प्रवेश दिला। मनसेच्या कार्यकर्त्यांची महाड एमआयडीसीच्या कार्यालयात धडक। एमआयडीसी सह परिसरातील उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य मिळावं। भूमिपुत्रांना रोजगारात न्याय देण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यात लाल कांद्याच्या दरात घसरण। उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल। बाजारात कांद्याची आवक वाढल्याने दर कोसळले। वादळी पावसामुळे अकोल्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बाजारात केळीला विक्रमी दर मिळत असला तरी शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी मालच उरलेला नसल्याने चिंता। नुकसानग्रस्त बागांचे पंचनामेही झाले नसल्याची शेतकऱ्यांची खंत। वाशिमच्या मानोरा तालुक्यात तीव्र उष्णतेचा संत्रा बागांना फटका। शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट। नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणी जिल्ह्यात बँकेकडून शेतकऱ्यांना आता पीक कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी। खरीप हंगाम तोंडावर असताना बँक पीक कर्ज देत नसल्यानं शेतकरी चिंतेत। बँक अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त केळी बागांची बांधावर जाऊन पाहणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन। बीडच्या परळीत अनुदानित बी बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा। पोलिसांच्या बंदोबस्तात अनुदानित बियाण्यांचं वाटप। कृषी दुकानांसमोर बियाणं घेण्यासाठी लांबच लांब रांगा। वाशिममध्ये मान्सूनला विलंब होत असल्याने खरीप पेरण्या रखडल्या। शेतकऱ्यांनी घाई न करता बियाण्यांची उगवण क्षमता तपासून 10 मिलीमीटर पावसानंतरच पेरणी करावी, कृषी विभागाचा सल्ला। धाराशिव जिल्ह्यात पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी दुहेरी संकटात। युरिया आणि खताच्या तुटवड्यासह बियाण्यांचे दर प्रति बॅग 500 रुपयांनी वाढले। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका। वाशिम जिल्ह्यात खतांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून संरक्षित साठा खुला। 650 मेट्रिक टन डीएपी खत विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचं प्रशासनाचं पत्र। नाफेड आणि एनसीसीएफला बाजार समितीतील लिलावातून थेट कांदा खरेदीस मनाई। कांदा खरेदी प्रक्रियेवर पेच निर्माण। 30 जूनपर्यंत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनने दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत। अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे नदी नाले आणि नैसर्गिक धबधबे प्रवाहित, तरी नांगरणीची कामं अर्धवट असून पेरणीवरही आता अनिश्चिततेचं सावट। नांदेड जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने हळदीची उगवण रखडली। साधारण 15 ते 30 दिवसात उगवण होणाऱ्या हळदीसाठी संरक्षित पाणी असलेल्या शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाचा आधार।
जळगावच्या कुऱ्हाड खुर्दमध्ये बैलजोडी परवडत नसल्याने शेतकऱ्यांना 2 मुलांनी वडिलांसोबत शेतात नांगर ओढलं। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणी पुन्हा एकदा समोर। मुक्ताईनगर भुसावळसह अनेक ठिकाणी विहिरीच्या पाणी पातळीत घट कायम। उष्णतेच्या परिणामांमुळे सिंचनाचा पाणी प्रश्न भेडसावणार असल्याचं चित्र। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी सध्या उणे 23.29% पोहोचली। गेल्या वर्षी याच दिवशी धरणात 36.91% उपयुक्त पाणीसाठा होता। त्यामुळे यंदा पाणीस्थिती अधिक चिंताजनक। मराठवाड्यातील 11 प्रमुख धरणांमध्ये केवळ 35.11% पाणीसाठा शिल्लक। सीना कोळेगावमध्ये फक्त 6.24% पाणी। पावसाअभावी मराठवाड्यावर पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता। 15 वर्षापूर्वी बंद पडलेला पवनापंद जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची शक्यता। मावळमधून पिंपरी चिंचवड शहराला बंद जलवाहिनीद्वारे पाणी मिळणार। प्रशासकीय हालचालींना वेग। पुण्याच्या खेड तालुक्यातील चासकमान धरणात केवळ 6% पाणीसाठा। राजगुरुनगरसह खेड आणि शिरूर तालुक्यातील अनेक गावांवर पाणी टंचाईचं संकट। पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा 22%वर, तर आंध्र धरणातील साठा 31%वर। पाटबंधारे विभागाकडून पीसीएमसीच्या कोट्यात 15% कपातीचा प्रस्ताव। आगामी काळात शहरावर पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात अवघा 27.66% इतकाच पाणीसाठा शिल्लक। तर चिखलोली धरणाने तळ गाठला असून त्यात अवघा 60% पाणीसाठा उपलब्ध। त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट। वर्ध्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन फुटली। पाण्याची नासाडी। या पाईपलाईनमधून 11 गावांना पाणी पुरवठा होतो। लवकरच दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची प्रशासनाची माहिती। सोलापूरच्या करमाळा आरोग्य कार्यालयाचा भोंगळ कारभार। 4 दिवसांपूर्वी वादळाने पडलेलं झाड हटवण्यास प्रशासनाला मुहूर्त मिळेना। कर्मचारी आणि नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागते। नाशिकच्या मालेगावात उन्हाचा कहर कायम। जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी उन्हाचा कडाका कमी होण्याची चिन्ह नाही। मालेगाव शहरात तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे। शालेय पुस्तकं आणि साहित्याच्या किमती 10 ते 15% वाढल्या। लातूरमध्ये विद्यार्थ्यांना गणवेशासाठी यावर्षी 300 ऐवजी 240 रुपये मिळणार। तुटपुंज्या रकमेत विद्यार्थ्यांना गणवेश घेण्याचं पालकांसमोर आव्हान। शालेय गणवेशाच्या अनुदानात कपात केल्यानं पालकांकडून नाराजी व्यक्त। गणवेशासाठी किमान 800 रुपये अनुदान देण्याची पालकांची मागणी। अमरावती शहर वगळता ग्रामीण भागात 22 जूनपासून हेल्मेट सक्ती। नियम मोडल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द होणार। अपघात कमी करण्यासाठी पोलिसांकडून निर्बंध। हिंगोलीच्या कळमनुरीतील शिवशाही इंडियन गॅस एजन्सी समोर ग्राहकांचा गोंधळ। डीएसी नंबरवरून ग्राहकांनी गोंधळ घातल्याची माहिती। संतप्त ग्राहकांनी गॅस वितरण करणाऱ्या गाड्याही रोखल्या। वाशिमच्या एकबुर्जी प्रकल्पावरील पर्यटन स्थळाची दुरावस्था। पाटबंधारे विभागाच्या वतीने उभारलेले पर्यटन स्थळ धूळ खात पडून पर्यटन स्थळ पुन्हा सुरू करण्याची नागरिकांची मागणी। लातूरच्या रेणापूरमधील पळशी ते गरसुळी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था। पावसाचं पाणी खड्ड्यात भरल्याने रस्ता मृत्यूचा सापळा ठरतोय। पुण्याच्या खेड तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाला गेल्या 3 वर्षापासून भगदाड। नागरिक रोजच्या दळणवळणासाठी पुलाचा वापर करत असल्यानं अपघाताचा धोका। सांगली तासगाव रस्त्याचं काम संथ गतीने सुरू। नागरिकांना रस्त्यावरून ये जा करताना नाहक त्रास। पावसाळ्यापूर्वी रस्त्याचं काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी। महाडच्या केंबुर्लीत आता गाळ काढण्याच्या नावाखाली सावित्री नदीत अनधिकृत रेती उत्खनन। महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह। कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। अकोल्यात महिलेनं आजारी पतीला पाठीवर रुग्णालयात नेल्याचं प्रकरण। संबंधित महिलेच्या पतीला अखेर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं। 3 डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू। हिंगोलीत प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला रुग्णवाहिका नाकारल्याचं प्रकरण। निष्काळजीपणा केल्याप्रकरणी एक वैद्यकीय अधिकारी निलंबित, तर एकाची वेतनवाढ थांबवली। चालकाला कार्यमुक्त करण्याचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नाच्या अवघ्या 4 दिवसानंतरच नवविवाहितेचा मृत्यू। बाथरूममध्ये अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्याने घडली घटना। उपचारादरम्यान नवविवाहितेचा मृत्यू झाला। पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यात तब्बल 37,000हून अधिक अदाखलपत्र गुन्ह्यांची नोंद। किरकोळ वादाच्या प्रमाणात मोठी वाढ।
चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयावर एसीबीची धाड. कंत्राटी तत्वावर सेवा देणाऱ्या तालुका समूह संघटकाला अटक. 5,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई. चंद्रपूरच्या गोसी खुर्द सिंचन कालवा घोटाळ्याप्रकरणी एसीबीची कारवाई. 14 कोटींच्या घोटाळ्यात 4 बड्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल. नालासोपाऱ्यात एफडीएची गुटखा विक्रेत्याविरोधात धडक कारवाई. गुटखा आणि सुगंधित सुपारीजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यावर आता एफडीएचे छापे. कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दण आणले. धाराशिव जिल्ह्यात एफडीएच्या भेसळविरोधी मोहिमेमुळे भूम परिसरात खवा उत्पादकांना आता अच्छेदित. बाजारातील भेसळयुक्त खवा कमी झाल्याने खव्याचे दर 30 रुपयांनी